नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि यामुळे शेगावची पार्किंग व्यवस्था असेल आणि ट्रॅफिक व्यवस्था असेल संपूर्ण कोलमडलेली आहे। आपण बघू शकतो मी सध्या श्री संत गजानन महाराजांच्या वाहनतळामध्ये आहे। इथले वाहनतळ हे संपूर्णपणे फुल झालेलं आहे। जवळपास हजारो गाड्या ज्या आहेत देशभरातून जे भाविक आले त्यांच्या हजारो गाड्या या पार्किंगमध्ये लागल्यात। मात्र ही पार्किंग फुल झाल्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी जे भाविक येत आहेत त्यांची ज्या गाड्या आहेत त्या ठिकठिकाणी चौकामध्ये पार्क करतात आणि त्यामुळे जी पार्किंग व्यवस्था असेल किंवा ट्रॅफिक व्यवस्था असेल संपूर्ण कोलमडली असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण जर पाहिलं तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक श्री संत गजानन महाराजांच्या या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास 5 ते 6 तास संत गजानन महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लागत आहेत। कालपासनं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। रात्रभर शेगावचं जे मंदिर आहे गजानन महाराजांचं ते भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं आणि जी पार्किंग जी आहे कारण की बाहेरगावून ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था शहरामध्ये कुठेही नाही। मात्र गजानन महाराजांचे जे काही वाहनतळ आहे त्या ठिकाणी मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या व्यवस्थासुद्धा या ठिकाणी करण्यात आली। मात्र ही जी पार्किंग जी आहे ती फुल झाल्यामुळं शहरामध्ये ठिकठिकाणी गाड्या उभ्या आहेत आणि त्या गाड्यामुळं शहरातली पार्किंग व्यवस्था असेल किंवा ट्रॅफिक व्यवस्था असेल संपूर्ण कोलमडली असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।